नमस्कार. पिकलेल्या केळीपासून काय करावं हा नेहमीच प्रश्न पडतो. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने पिकलेल्या केळ्यांपासून एकदम चविष्ट आणि एकदम पौष्टिक अशा कापण्या. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 3 पिकलेली केळी घेतली आहेत. केळी लहान आकाराची आहे त्यामुळे मी 3 घेतलेली आहे. तुम्ही 2 घेतली तरीही चालेल. तर आता आपल्याला या केळीची साल काढून घ्यायची आहे आणि एक सुरी घेऊन या केळीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 3ही केळीचे बारीक असे मी काप करून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला ही केळी स्मॅश करायला एकदम सोपी जाईल. आता यामध्ये पाऊण वाटी साखर टाकून घेतलेली आहे. इथे तुम्ही गुळाचा वापर केला तरीही चालेल आणि गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे आहे. आता इथे एक मी स्मॅशर घेतलेला आहे आणि या स्मॅशरने ही केळी आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. साखर आणि केळ छान असं एकजीव केल्यामुळे यात साखर पूर्णपणे विरघळल्या जाते. इथे बघू शकता केळी आणि साखर या छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी पाव वाटी रवा टाकून घेतलेला आहे. रवा टाकल्यामुळे या कापणीला छान असा खुसखुशीतपणा येतो. आता यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पूड टाकून घेतलेली आहे आणि आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात. आणि रवा 2 ते 3 मिनिटे आपल्याला छान असा मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून हा छान असा फुगेल. सर्व मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 कप आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये टाकायचं आहे. तर अगोदर हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला लागेल तसं गव्हाचं पीठ घेऊन आपल्याला याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर थोडं थोडं पीठ टाकत याचा मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. तर पूर्ण 2 वाट्या गव्हाचं पीठ मला इथे लागलेलं आहे. त्यानंतर मी आणखी 1 चमचाभर गव्हाचं पीठ घेऊन हा गोळा छान असा मऊ करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ छान असं पुन्हा मळून घ्यायचं आहे. साजूक तुपामुळे या केळीच्या कापण्याला छान अशी चव देखील येते आणि हे पीठ लाटताना अजिबात हाताला किंवा पोळपाटावर चिटकत नाही. तर आता समान आकारात याचे मी 3 गोळे करून घेतलेले आहेत आणि यातील 2 गोळे बाजूला ठेवून घेऊयात आणि 1 गोळा घेऊन आपल्याला याची छान अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. ही पोळी लाटताना आपल्याला याच्या कडा आणि मध्यभाग एकसारख्या आकारात लाटून घ्यायचा आहे आणि या पोळीची जाडी आपल्याला आपण चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची आहे. म्हणजे आपण पुरी करतो त्या पद्धतीने जाड ठेवायची आहे. खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा खूप जास्त पातळ देखील करायची नाहीये. तर आपण पुरी जेवढी जाड लाटतो तेवढी याची जाडी ठेवायची आहे. आणि यावर आता मी थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे. खसखसीमुळे ही कापणी एकदम चविष्ट अशी खायला लागते. आणि पुन्हा बेलण्याने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ही खसखस छान अशी या पोळीवर चिटकली जाईल. आता दुसरी साईड पलटून दुसऱ्या साईडने देखील खसखस टाकून घेऊयात आणि पुन्हा छान अशी लाटून घेऊयात. तर आता खसखस टाकून झालेली आहे. तर आता एक सुरी घेऊन आपल्याला याच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी ते मी डायमंड शेपमध्ये ही कापणी कापून घेणार आहे. तुम्ही हवा तो आकार या कापणीला देऊ शकता. तर अगोदर याच्या मी कडा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर छोट्या छोट्या आकारात याच्या मी कापण्या बनवून घेतलेल्या आहेत. खूप जास्त मोठ्या कापण्या याच्या बनवायच्या नाही, म्हणजे तळताना त्या आतपर्यंत तळल्या जात नाहीत. तर अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये डायमंड शेपमध्ये ही कापणी बनवून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता एकदम सुंदर अशी ही कापणी बनवून तयार झालेली आहे. आता याच पिठापासून आपण पुऱ्या देखील बनवू शकतो. तर इथे एक पुरी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला थोडीशी खसखस दोन्ही साईडने लावून घ्यायची. त्यानंतर याची छान अशी पुरी लाटून घेऊयात आणि या पुरीला एकसारखा छान असा गोल गरगरीत आकार यावा यासाठी मी ते एक झाकण घेतलेलं आहे आणि हे झाकण ठेवून आपल्याला ही पुरी छान अशी प्रेस करून घ्यायची आहे. इथे बघू शकता एकदम गोल गरगरीत अशी ही पुरी तयार झालेली आहे. आता ही पुरी तळून घेऊयात आणि कापण्या देखील तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम कडकडीत असं गरम करायचं नाहीये, तर अगदी नॉर्मल गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि ही पुरी यामध्ये सोडून घेऊयात. आता यावर चमच्याने थोडंसं हलकंसं तेल उडवत ही पुरी छान अशी तळून घ्यायची आहे. इथे बघू शकता एकदम टम्म अशी पुरी फुगलेली आहे. तर नॉर्मली आपण पुरी तळताना जास्त तेल कडकडीत गरम करतो, पण ही पुरी तळताना आपल्याला तेल अजिबात कडकडीत गरम करायचं नाहीये, नाहीतर ही पुरी पटकन लाल होते आणि आतमध्ये कच्ची राहते. तर इथे बघू शकता पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि दोन्ही साईडने पुरीचा कलर देखील चेंज झालेला आहे.
तर ही पुरी 7 ते 8 दिवस आरामात टिकते आणि ह्या कापण्या देखील. तर अशी सोपी पद्धतीची रेसिपी आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर आता पुरी तळून झालेली आहे, ही एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे झाऱ्यामध्येच थंड करून घ्यायची आहे, मगच ताटात टाकायची आहे. यामुळे आपली पुरी जशीच्या तशी फुगलेली राहते आणि एकदम खुसखुशीत अशी तयार होते. आता कापण्या तळून घेऊयात. त्यासाठी ते मी एक एक करत ही कापणी तेलामध्ये सोडायची आहे, म्हणजे ही कापणी एकाला एक चिटकणार नाही. अशा प्रकारे 4 ते 5 बॅचमध्ये या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि एका काटे चमच्याने या कापण्या छान अशा उलटपुलट करत एकदम खरपूस रंगावर तळून घ्यायच्या आहेत. तर अगदी 4 ते 5 मिनिटे ही कापणी तळण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यानंतरच ही कापणी एकदम खुसखुशीत अशी तयार होते. तर इथे बघू शकता कापणीला छान असा गोल्डन रंग आलेला आहे आणि कापणी छान अशी खरपूस तळल्या गेलेली आहे. तर आता एका झाऱ्यामध्ये ही कापणी काढून घ्यायची आहे आणि झाऱ्यामध्येच ही कापणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. त्यानंतरच ही कापणी ताटामध्ये टाकायची आहे. यामुळे आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत अशा तयार होतात. तर अशाच प्रकारे आपण सर्व कापण्या बनवून घेऊयात. चला तर मग आजची ही खुसखुशीत अशी केळीच्या कापण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.